हाय गाईज, दिस इज मी आणि आज आहे डे 2 इन हम्पी. आयुष्यात पहिल्यांदा पहाटे 5:30ला उठून सनराईज बघण्यासाठी आम्ही पोहोचलो मातंगा हिल्सवर. पण ढगाळ वातावरण असल्यामुळे न उगवलेल्या सूर्याचे दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ तिथेच थांबून चहा पिला. हिल्सवरून खाली येताना या क्यूट माकडाच्या पिल्लाला हाय बोलून आम्ही खाली उतरलो. त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही कडेलकालू गणेश मंदिराकडे निघालो. या मंदिरात गणेशाची विशाल अशी मूर्ती आहे. त्यानंतर आम्ही गेलो विरूपक्ष मंदिराकडे. इथल्या एका स्थापत्यकलेमुळे आपण या मंदिराच्या गोपुरमची उलटी प्रतिमा येलो किंवा ब्लू कलरमध्ये पाहू शकतो. आणि आजही आपण या मंदिरामध्ये 700 रुपये देऊन लग्न कार्य करू शकतो. मंदिराच्या साईडला असलेला या तलाव पाहून थोडे अस्थेटिक फोटोशूट करून आम्ही निघालो नरसिंह मंदिर व बडवालिंग मंदिरमध्ये. त्यानंतर आम्ही लोटस महाल पाहिला, जो हम्पीच्या राजवाड्याचे सुंदर असे उदाहरण आहे. त्यानंतर कर्नाटकमधील ऑथेंटिक डिश खाऊन आम्ही गेलो ते प्रसिद्ध विठोबाचे मंदिर पाहण्यासाठी. तसेच 150 वर्ष वयाचे हे चाफ्याचे झाड पाहून नंतर आम्ही पाहिलं स्टोन चॅरियट. या चॅरियटचा फोटो तुम्ही 50 रुपयाच्या नोटवरती पाहू शकता. याच्या आकर्षक शिल्पकलेने आणि संगीतकारांमुळे इथे एक अविस्मरणीय अनुभव मिळतो. या सफारीने आम्हाला खूप सुंदर अनुभव दिला, तर तुम्हीही हम्पीला जरूर भेटता. त्यानंतर आम्ही जेवण करून गोकर्णसाठी प्रवास सुरू केला. स्टे ट्यून फॉर पार्ट 3.